मुंबई में फर्जी आधार कार्ड बनाने वाले रैकेट का दहिसर थाना पुलिस ने पर्दाफाश किया है। पुलिस ने दहिसर और कांदिवली में 2 जगह छापेमारी कर 2 गैंग के दो ऐसे 4 आरोपियों को गिरफ्तार किया। कार्रवाई के दौरान बड़ी संख्या में फर्जी जन्म प्रमाण पत्र, निवासी दस्तावेज, बैंक पॉलिसी के फर्जी कागजात और नागरिकता प्रमाण पत्रों की प्रतियां बरामद हुई। पुलिस ने आधार अपडेट करने वाली सरकारी मशीन, कंप्यूटर समेत अन्य सामान भी जब्त किया। मिली जानकारी के अनुसार दहिसर थाना पुलिस को आधार अपडेट करने वाली सरकारी मशीन का दुरुपयोग कर फर्जी दस्तावेजों के आधार पर आधार कार्ड बनाए जाने की गुप्त सूचना मिली थी। इसके बाद पुलिस ने पहले दहिसर में छापेमारी कर सूरज कुमार यादव और उपेंद्र कप्तान सिंह को गिरफ्तार किया। उपेंद्र सिंह से पूछताछ के बाद पुलिस ने कांदिवली में छापा मारा। वहां से 14 फर्जी जन्म प्रमाण पत्र, 7 निवासी दस्तावेज, SBI बैंक पॉलिसी से जुड़े 26 फर्जी दस्तावेज और फर्जी नागरिकता प्रमाण पत्रों की प्रतियां बरामद हुई। इसके अलावा कंप्यूटर, आधार कार्ड बनाने और अपडेट करने के लिए इस्तेमाल की जा रही सरकारी मशीन समेत अन्य सामान भी जब्त किया गया। पुलिस अब इस पूरे रैकेट से जुड़े अन्य लोगों और फर्जी आधार कार्ड बनाने के पीछे के नेटवर्क की जांच कर रही है। इस मामले में अब तक 4 आरोपियों को गिरफ्तार किया जा चुका है, जबकि आगे की गहन जांच जारी है। दहिसर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गोपनीय माहितीच्या आधारे API निलेश साळुंके आणि त्यांच्या टीमनं एक चांगलं डिटेक्शन केलेलं आहे। सापळा रचून जिथं छापामारी केली तिथं आधार कार्ड अपडेट करणारी सरकारी मशीन ज्याचा गैरवापर केलेला होता। अनेक प्रकारचे फेक डॉक्युमेंट्स, त्यामध्ये शाळेच्या मुख्याध्यापकांचे फेक सहीचे दाखले, अनेक आधार कार्ड ज्यामध्ये अपडेट करायला कस्टमरला तिथे बोलवलं होतं। तर अशा प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारचे फोर्स डॉक्युमेंट्स आहेत। तर त्या टोळीवर 2 टोळ्या होत्या। पहिली जी टोळी होती त्यांच्या आधारे दुसऱ्या ठिकाणी छापा टाकला दहिसर हद्दीमध्ये आणि नंतर कांदिवली पोईसर हद्दीमध्ये, आणि यशस्वीपणे हा सापळा टाकून अनेक सारे फोर्स डॉक्युमेंट आहेत ते जप्त केलेले आहेत। त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे। गुन्ह्यामध्ये पहिल्या छापामारीमध्ये सूरज कुमार रामचंद्र यादव नावाचा एक आरोपी, त्याबरोबर उपेंद्र कप्तान सिंग नावाचा एक आरोपी, असे 2 आरोपी अरेस्ट केलेले होते। त्यानंतर हा उपेंद्र कप्तान सिंग आहे की त्याच्या माहितीवर पुढे आणि एक छापामारी केली, तिथेही 2 आरोपी मिळालेले आहेत। त्या आरोपींच्या करवी बनावट जन्म दाखले जवळजवळ 14 दाखले आपण जप्त केलेले आहेत। रहिवाशी बनावट दाखले आहेत ते 7 जप्त केलेले आहेत। याबरोबर बँकेचे म्हणजे SBI बँकेचे पॉलिसीचे फेक डॉक्युमेंट्स तयार केलेले होते। असे वेगवेगळे 26 डॉक्युमेंट्स तिथे मिळालेले आहेत। त्याबरोबर बनावट नागरिकत्व दाखल्याच्या पण प्रती आपल्याला तिथे मिळालेल्या आहेत। त्या स्पॉटवर असणारा कम्प्युटर आहे, त्याचबरोबर आधार कार्ड सरकारी कोट्यातून मिळाली अपडेट मशीन आहे आणि इतर भरपूर काही साहित्य आहे ते जप्त करण्यात आलेले आहे। विशेष कामगिरी झालेली आहे। याद्वारे जे बनावट करणारे जे पण टोळी आहे, गुट आहे, त्यांच्यावर चांगली जरब बसेल आणि अजूनही यामध्ये पुढे भरपूर यात माहिती मिळत आहे। त्यावरही पुढे आमचं लक्ष आहे, आम्ही कारवाई करत आहोत। सर, हे डॉक्युमेंट आतापर्यंत कोणाकोणाचे बनवले गेलेले आहेत आणि याचा वापर कुठे कुठे करण्यात आलेला आहे? ज्या कस्टमरचे डॉक्युमेंट्स तयार केलेले आहेत यांची लिस्ट आमच्याकडे आहे। अनेक लिस्ट आहे ते आम्ही डिजिटल एव्हिडन्स मधून एक्स्ट्रॅक्ट करत आहोत। तीही लिस्ट आम्हाला मिळत आहे आणि आधार कार्ड अपडेट करण्यासाठी, नवीन आधार कार्ड तयार करण्यासाठी जे डॉक्युमेंट्स लागतात त्यामध्ये लिव्हिंग सर्टिफिकेट लागतं, शाळेचा दाखला लागतो किंवा डोमेसाइल लागतं, रहिवाशी दाखला लागतो। असे फेक डॉक्युमेंट्स तयार केलेले आहेत। तर त्या आधारे आधार कार्ड तयार करून पुढे आधार कार्डचा जिथं जिथं वापर होतो, बँकमध्ये होतो, बराच वेळा पासपोर्ट काढण्यासाठी होतो, अनेक वेळा इतरही काय सरकारी घरं असतील मिळवण्यासाठी,
होतो, अशा अनेक ठिकाणी त्याचा वापर झालेला असेल. तर हा तपासाचा एक भाग म्हणून आम्ही टीम्स तयार केलेल्या आहेत. या टीमद्वारे पुढचाही आम्ही तपास करत आहोत. तर ज्यांचे आधी बनवले गेले तुम्ही त्यांची